आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत टेलर्स थेरम टाईप नंबर 2 PYQ आहे 2024चे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप नंबर 1 पाहिला होता टेलर्स थेरमचे। आता आपण टाईप नंबर 2 पाहणार आहोत। चला आता आपण क्वेश्चन सॉल्व करूया। हे काय आपला f(x) दिलेला आहे। हा f(x) आपला फॉर्म्युला काय आहे अगोदर फॉर्म्युला लिहून घेऊ आपण। f(x + h) f of h plus x f dash of h प्लस हा x स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल। स्क्वेअर असला ना तर खाली फॅक्टोरियल येणार 2 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश ऑफ h नंतर प्लस x क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल नंतर f ट्रिपल डॅश ऑफ h इथं डबल डॅश सॉरी प्लस सो ऑन। तर आता आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे। आता आपण क्वेश्चन सॉल्व करू। हा आपला काय आहे f(x) आहे। f(x) x - 2 आहे ना, तर हा x - 2 आहे ना, हा आपला इक्वल टू x हा x झाला। फक्त याच्या जागेवर नाही का x हा व्हेरिएबल ठेवून द्यायचा फक्त बस। इथं आपण f(x) इक्वल टू हा x फक्त त्याच्या जागेवर ठेवून द्यायचा, म्हणजे x⁴ प्लस 3x³ प्लस 4x² प्लस 5 हा आपल्याला काय आलेला आहे f(x) आलेला आहे आपला। फक्त त्याचा नाही का डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, फक्त एकदा डेरिव्हेटिव्ह, दोनदा डेरिव्हेटिव्ह, तीनदा अशा आपलं हा फॉर्म्युला आहे। चला आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ। f'(x) नंतर x⁴ याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 4x³ येईल प्लस 3x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 3 9x² हा त्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस 4x² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 8x येईल फक्त, आणि कॉन्स्टंटचा काय येतो 0 येतो। तर आपला एकदा डेरिव्हेटिव्ह झाला, आता दोनदा घ्यायचा f डबल डॅश ऑफ x इक्वल टू 4x³ चा काय येईल 4 त्रिक 12x² प्लस 9x² चा काय येईल 9 1 9 9 2 18x प्लस हा 8x चा काय येईल 8 येईल। नंतर f ट्रिपल डॅश ऑफ x डेरिव्हेटिव्ह तर ओरलो घ्यायचा, तर ओरलो कॉन्स्टंट व्हॅल्यू येत नाही एक, तर ओरलो डेरिव्हेटिव्ह घेत चालला जायचा 12 चा 24x प्लस 18x चा 18 फक्त, कारण की इथं नाही का x आहे ना, एकच व्हेरिएबल आहे, तर x निघून जाईल आणि 18 येईल आणि 8चा काय राहील 0 येईल। आता आपल्याला f चौथ्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, कारण की इथं आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू आणायची ना 24 हे आपल्याला आलेला आहे चौथ्यांदा हे। तिथं आपल्याला परत एक ॲड करायला लागेल x⁴ अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू f चौथ्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ना f डॅश f फोर्थ वेस डॅश ऑफ h प्लस सो ऑन। आता फक्त याच्या जागेवर नाही का आता एक्सची व्हॅल्यू हे करायची आपल्याला काढायची। आता एक्सची व्हॅल्यू काय येणार माहिती आहे का, हा एक्सची व्हॅल्यू येणार -2, इथं -2 ची व्हॅल्यू येणार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळं पाहिलं होतं x - 2 याच्यावरून आपण x इक्वल टू 2 ही व्हॅल्यू काढली होती, पण याच्यात वेगळा आहे, हा टाईप नंबर 2 आहे। तर इथं आहे का x - 2 आहे ना, तर हीच एक्सची व्हॅल्यू कन्सिडर करायची। आता समजून घ्या x - 1, तर इथं काय येणार एक्सची व्हॅल्यू काय येणार -1च येणार। आता हे आपलं झालेलं आहे। आता फक्त आपल्याला काय करायचं f(x) च्या जागेवर नाही का -2 ही व्हॅल्यू ठेवायची फक्त। चला आता आपण ही व्हॅल्यू ठेवणार आहोत f(-2) इक्वल टू याच्या जागेवर -2⁴ प्लस 3 -2 हे खाली घेऊ आपण। f(-2) इक्वल टू -2⁴ प्लस 3 -2 क्यूब प्लस 4 -2 चा स्क्वेअर प्लस 5। चला आता आपण कॅल्सीवर सॉल्व करूया। हा आपला f(x) आहे, त्याच्यात फक्त -2 ही व्हॅल्यू ठेवून द्यायची। आता सगळ्यात पहिलं ब्रॅकेट घ्यायचा -2, तर त्याची पॉवर किती आहे 4 आहे, ही 4 पॉवर। नंतर काय करायचं खाली घ्यायचा प्लस करायचा, नंतर 3 इंटू मल्टिप्लाय ब्रॅकेट -2
नंतर त्याचे पॉवर क्यूब करायचे, नंतर प्लस प्लस परत 4 इंटू -2, नंतर त्याचा स्क्वेअर करायचा, नंतर +5 वर नाही सॉरी +5 इक्वल टू आपल्याला आलेला आहे 30 इक्वल टू 30. आपल्याला हे काय आलेलं आहे, एफ ऑफ एक्स आलेला आहे. आता काढायचा f'(-2). याच्यात फक्त हे इक्वेशनमध्ये फक्त -2 ही व्हॅल्यू ठेवून द्यायची फक्त बस. -2 चा क्यूब प्लस 9 -2 चा स्क्वेअर प्लस 8 -2. आता हे आपण सॉल्व करूया कॅल्सीवर. 4 इंटू -2 चा क्यूब करायचा, नंतर खाली घ्यायचं, नंतर 9, नंतर मल्टिप्लाय -2, नंतर स्क्वेअर करायचा, नंतर प्लस 8 इंटू -2 हे आलेलं आहे आपलं -12. चला आता आपण f" सॉल्व करूया. f'-2 इक्वल टू डबल काय आपला 12 -2 चा स्क्वेअर प्लस 18 त्याच्यात -2 प्लस 8. हे आता आपण सॉल्व करूया. हा 12 इंटू -2 त्याचा स्क्वेअर, नंतर प्लस 18, नंतर -2 मल्टिप्लाय, नंतर प्लस 8 इक्वल टू आलेला आहे 20. नंतर f'(-2) हा 24x प्लस 18 इज इक्वल टू हा 24. याच्यात फक्त -2 ठेवला आपण, प्लस 18. याचा आन्सर काय येतं 24 इंटू -2 प्लस 18 इक्वल टू -30 आलेला आहे. तर एफ चौथ्यांदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह त्याच्यात सॉल्व करायचं आहे, f(-2). आता इथं व्हेरिएबलच नाही आहे, एक्स हा म्हणजे तिथं व्हेरिएबलच नाही आहे, त्याच्यामुळे काय येणार 24च येणार. चला आता आपण फक्त आता काय करायचं, फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यात व्हॅल्यू ठेवून द्यायची फक्त. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण आता. f(x) हा -2 प्लस 2 ही व्हॅल्यू ठेवून द्यायची फक्त याच्या जागेवर. नंतर फॉर्म्युला लिहायचा आपला f(h) म्हणजे f(x) ची व्हॅल्यू काय येतं 13. नंतर प्लस x ची व्हॅल्यू काय आहे x-2, x ची व्हॅल्यू काय आहे x ची व्हॅल्यू काय आहे x-2 तिथं ठेवून द्यायची x-2. नंतर f(h) काय दिलेला आहे आपल्याला इथं -12 प्लस हा x-2 त्याचा स्क्वेअर करायचा अपॉन 2 फॅक्टोरियल. जर स्क्वेअर आला ना तर खाली फॅक्टोरियल घ्यायचा फक्त 2चा. नंतर f'(चा डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे आपल्याला 20 आलेला आहे, प्लस नंतर एक्सची व्हॅल्यू काय आपली x-2 आहे ना, तर त्याचा फक्त क्यूब करायचा, x-2 त्याचा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू आपला f'(h) काय आलेला आहे -30 लिहायचा. नंतर प्लसमध्ये हा एक्सची पॉवर 4 त्याचे 4 करायचा, खाली फॅक्टोरियल. नंतर f चौथ्यांदा डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे आपल्याला 24 आलेला आहे. आता हे सगळं सॉल्व करायचं. इक्वल टू हा 13 लिहून घेतला आपण अगोदर, नंतर -12 अगोदर लिहायचा, -12 नंतर x-2 प्लस हा 2 ना याला डिवाइड करायचं म्हणजे 10. हा 10 x-2 चा स्क्वेअर हा स्क्वेअर प्लस हा x-2 हा 3चा फॅक्टोरियल किती होतं 3 इंटू 2 करायचं, त्याने 3 6 आणि 30ला भाग द्यायचा 6 पंचे 30 म्हणजे इथं हा मायनस आहे ना आपला -5. नंतर आपला हा फंक्शन लिहायचा x-2 चा क्यूब. नंतर काय येणार प्लसमध्ये हा फंक्शन येणार
हा फंक्शन काय आहे, 4चा डेरिव्हेटिव्ह घेते, 4 × 3 × 2 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे याला भाग द्यायचा. 4 त्रिक 12, 4 सख 24 आणि 3 आपण देऊ शकतो याला, 6, 2 2 कॅन्सल, म्हणजे इथं काहीच नाही येणार, म्हणजे इथं काय येणार x-2⁴. आता आपण आन्सर लिहून घेऊ, आपलं फायनल आन्सर आलेलं f(x + h) इक्वल टू 13 -12 x-2 प्लस 10 x-2चा स्क्वेअर -5 x-2चा क्यूब प्लस x-2⁴ हे आपल्याला आलेलं आहे आन्सर, आपलं फायनल आन्सर.